हाय हॅलो नमस्कार माझ्या सर्व गोड ताईंना आणि मैत्रिणींना शुभ संध्याकाळ आणि सर्वांना प्रथम श्री स्वामी समर्थ। तर बघा संध्याकाळचे वाजलेले आहेत 6:30 आणि माझी चालू आहे तयारी संध्याकाळच्या कामाची। आणि हे काम काय रोजचंच असतं आपलं, जे काय बेड आवरायचा, कपड्यांच्या घड्या वगैरे करणं, कपडे गॅलरीतून काढून आणणं, जे सकाळी कपडे धुतलेले असतात ते काढायचे आणि आणायचे। आणि आता मला अजून संध्याकाळी दुसरे कपडे धुवायचे आहेत, त्यामुळे बाहेर भरपूर कपडे आहेत म्हणलं ते काढायचे। आणि गॅलरीमध्ये मिस्टर मला परवा काय बोलले रविवारी की तू महिना झाला गॅलरी क्लीनच केली नाही। रोजच्या रोज जर गॅलरी क्लीन केली ना तरी पण ते गॅलरी घाणच होते, कारण सगळीकडनं असं वातावरण असं सगळं एकदम असं मोकळं आहे, त्यामुळे जी हवा सुटली ना, सगळे वारं वगैरे सुटलं ना तर सगळी घाण गॅलरीमध्ये येते। आणि वरचं सिलिंगचं जे काम आहे ना ते पाण्यामुळे जरा खराब झालेलं आहे, त्यामुळे वरनं पण ते सगळं पडतं सिलिंगचं, त्यामुळे गॅलरीमध्ये कसं गॅलरी गळते, त्यामुळे तिथं खराब होते। आणि आम्ही कसं भाड्याच्या रूममध्ये राहतो त्यामुळे काय एवढं काय त्याचा प्रॉब्लेम नाही आहे आम्हाला, त्यामुळे मग आम्ही त्याच्याकडे काही एवढं लक्ष देत नाही। सांगितलं आहे त्यांना पण ते करून देतो बोललेत, पण आता कधी करतात त्यांना वेळ भेटेल त्यावेळेला। त्यामुळे गॅलरीमध्ये रोजच्या रोज जर क्लीन केलं ना तर ती घाणच होते। आणि मिस्टरांचं म्हणणं असं असते की तू गॅलरी क्लीनच करत नाहीये, तर असं नाही, रोजच्या रोज सगळी कामं केली तरच स्वच्छ राहतात, प्रत्येक गोष्टीला वेळ द्यावाच लागतो। तर बघा ह्या काउंटरवरती मुलीने पूजा केली होती काल, जी नागपंचमी झाली ना ते नागोबाचा फोटो वगैरे पूजला होता, त्याच्यासाठी तिने अगरबत्ती जी फुलं वगैरे होती ना ती लावली होती। आणि तिने बघा आत्ता देवपूजा वगैरे केलेली आहे, आणि माझी मुलगीच करते, कारण मला तर टाइम भेटत नाही देवपूजा वगैरे करायला, कारण मुलगीच करते ती, त्यामुळे मग तिनं आता दिवस मावळताना आरती वगैरे केलेली आहे। मग मी जी काल पूजा केली होती त्यातलं सगळं फुलं वगैरे काढले आणि पुसून घेतलं। आणि बघा आले होते किचनमध्ये, पण ते किचनचं काय झालं माहिती, बेसिंगच्या तिथून ना पाणी चकोप झाले, त्यामुळे ना तिथं सारखं पाणी साठतं आणि मग तिथून घाण वास येतं। ती रोजच्या रोज आलं ना, मला सकाळी भेटत नाही पण संध्याकाळी आल्यानंतर ही रोजच्या रोज क्लीन करावं लागतं, नाही तर तिथून घाण वास येतो, कारण भांडी घासलेली असतात त्यामुळे ते दिवसभर पाणी साठतं तिथं, आणि तिथून वास आला ना मग ते सगळं पहिलं क्लीन केलं, पुसून घेतलं, सगळं व्यवस्थित ठेवलं आणि बाहेर गॅलरीमध्ये आले। बघा रोजच्या रोज मी आता कालच गॅलरी क्लीन केली होती, सगळा कचरा वगैरे भरून ठेवला होता, तरी पण बघा आज लगेच माती वगैरे सगळी आलेली आहे। ही माती कुठून येते काय माहिती, पण रोजच्या रोज गॅलरीत माती येते, मग मला संध्याकाळी रोज पाणी ओतून ती धुवून घ्यावी लागते। तर म्हणलं आता सगळं काम करायचं, गॅलरी वगैरे क्लीन करायची, आणि जे काही गॅलरीमध्ये कपडे होते ना वाळत घातलेले ते पण सगळे काढून घ्यायचे आहेत म्हणलं, आणि काढून पण घेतले आणि आणून आतमध्ये ठेवले। काही गोष्टी काही जागा अशा असतात ना, त्या कितीही आवरल्या कितीही काय केलं ना तिथे पसारा हा होणारच। आणि मेन म्हणजे आमच्या जो टीव्हीचा काउंटर आहे ना तिथे रोजच्या रोज म्हणजे आठवड्याला तिथली क्लिनिंग असतेच, पण आज रविवारी क्लिनिंग केली ना तिथली, तर सोमवारी तिथे आहे असा पसारा होतो, आणि जे काही लागत नाही म्हणतो ते टाकून दिले ना तिथं रिटर्न परत काय अशा गोष्टी येतात ना, तिथं आपण तर ठेवत नाही पण येतात, कुणालाही विचारलं तर मी नाही ठेवलं, पण तिथे कचरा हा होतोच। काही जागा आणि काय किती पसारा आवरला ना, असं म्हणतात की माणसाच्या आयुष्यात आणि एखाद्या ठिकाणचं म्हणजे असं ड्रावर वगैरे असेल ना, तुम्ही तिथला कितीही पसारा आवरा तो काय आवरला जात नाहीये। तर बघा कामावरून येताना मी सगळं हे भाजी वगैरे आणले होते, आणि भाजी एवढी महाग झालेली आहे ना, ककडी गाजर हे तर एवढं महाग झाले, मन कसं आहे ते त्यांना पाहिजे असतं संध्याकाळी सलाद वगैरे करून खायला। तर मग मी येताना गाजरं आणली, बीट आणलं, ककडी आणली, फ्लावर आणला, कोथिंबीर, कढीपत्ता हे सगळं आणलं, कारण उद्या सकाळी भाजी करायची असेल तर मग त्याची तयारी आधीच करावं लागते। तर बघा माझं काम सगळं झालं होतं, गॅलरी वगैरे क्लीन झाली, घरातला सगळा पसारा पण आवरून झाला, आणि जे गॅलरीमध्ये कपडे वाळत घातले होते ना ती पण काढून घेऊन गेले होते मी। आणि ती मुलीला सांगितलं की माझं काम होईपर्यंत तू घड्या घालत बस त्याच्या, तर माझी मुलगी बघा कशी घड्या घालत बसलेली आहे निवांत घरामध्ये। आणि गॅलरीतलं पण सगळं क्लीन झालेलं आहे, रोजच्या रोज अशी गॅलरी क्लीनच करते मी, तरी त्यांना वाटत नाही, कारण ते नसतातच घरी सकाळी गेले ना संध्याकाळी 10-11 वाजता येतात, त्यामुळे त्यांचं काही एवढं नसतं। तर बघा हिने सगळे कपडे आणलेले आहेत ना, जी मी तिचे सगळ्या घड्या करून ठेवायला लागलेली आहे। आणि ही संध्याकाळी कसं मोठी मुली क्लासला जाते त्यामुळे मग हिलाच मदतीला घ्यावं लागतं मला कामाला। आपण कितीही घरातली कामं केली ना तर मुलांनी जरा थोडासा हातभार लावला ना तर ती कामं पटकन होतात, आणि मुलांचं कसं असतं मन लावून ती कामं करतात। आणि माझ्या ह्या मुलीला खूप असं म्हणजे आवड आहे प्रत्येक गोष्टीची म्हणा, जसं की आता रोज मी यायच्या अगोदर ती किचन वगैरे आवरून ठेवते, कधी कधी झोप लागली तरच तिच्याकडनं राहतं, नाही तर ती रेग्युलरली फरशी वगैरे झाडू मारते आणि किचनवरचा सगळा पसारा आवरून सगळं भांडी वगैरे घासते। आणि कधी कधी मला आलं ना मी डायरेक्ट झोपते, थोडा वेळ थोडासा आराम करते, आणि नंतरच मग मी कामाला लागते। तर कामाला लागायचं तर कसं असतं त्यांचं की मला सगळं चहा वगैरे आणून देतात, कधी कधी मी करते, कधी कधी तेच करतात, मला आळस आला तर मी सांगते तुम्हीच करा। तर बघा सगळी कामं वगैरे करून घेतली, भाकरी पण झाल्या होत्या, भात पण झाला होता, पण मी आता भाजी
म्हणलं आज शेवग्याची भाजी करायची, तर मुली म्हणतच होत्या की शेवग्याची भाजी करू नको, पण रोजच्या रोज भाजीला काय करायचं हा एक मोठा प्रश्न पडलेला असतो. त्यामुळे मग मी येताना शेवगा आणला होता. म्हणलं ठरवलंच होतं येतात की आज संध्याकाळी शेवग्याची भाजी बनवायची. कारण कसं आहे, सगळा स्वयंपाक केला जातो पण भाजी काय करायची ह्याच्यामध्येच मला जरा वेळ लागतो. त्यामुळे मग अगोदरच ठरवलं आता शेवगा करायचा. कुणाला आवडो वगैरे नाही आवडो, तर सगळ्यांना आवडेल अशीच भाजी केली होती मी. तर बघा शेवग्याची शेंग मी आधी धुवून वगैरे स्वच्छ घेतली. त्याच्यामध्ये काय नाही, थोडंसं खोबऱ्याचं कूट, दाण्याचं कूट वगैरे थोडंसं टाकलं आणि ते आहे असं तेलामध्ये चांगलं परतून घेतलं थोडंसं भिजवून. मी भाजी अशी साधी सिंपलच करते. त्याला जास्त असं फोडणी वगैरे काही टाकत नाही. तेल टाकायचं, थोडंसं लसूण टाकायचं आणि जे आपण जे भाजीला लागणार सामान आहे ना ते सगळं मी गरम तेलामध्ये मिक्स करते आणि त्याच्यामध्ये फोडणी टाकते. त्यामुळे भाजी लगेच होते. तर बघा रात्रीचे 9 वाजले होते, 9 सव्वा 9, आणि हे लाईट बंद करून टी व्ही बघत बसले होते. बघा तिघजण बहीण भावंड कशी, कारण टी व्हीच्या वरतीच ट्यूब आहे. मग त्या ट्यूबचा प्रकाश असा सगळ्यात जास्त पडतो, त्यामुळे त्यांना त्रास होतो. त्यामुळे मग तिथे लाईट बंद केली होती. तर बघा 9 वाजले ते 9 सव्वा 9 आणि नळाला पाणी पण आलं होतं. तोपर्यंत माझा सगळा स्वयंपाक वगैरे सगळं झालं होतं. किचनवरची भांडी वगैरे सगळं क्लीन केलं होतं. म्हणलं पाणी भरलं आणि म्हणलं पहिलं बेसिंग वगैरे स्वच्छ करून घ्यायचं. कारण रोजच्या रोज नळ बेसिंग जे समोरची स्टाईल वगैरे आहे ना ती रोजच्या रोज घासणीने घासून घेते मी. कारण ते काय होतं, चिकट होतं. भांडे घासलेले पण असं आपलं पाणी उडतं, ते चिकट होतं. त्यामुळे नळ वगैरे चिकट होतात, ते पूर्ण स्टाईल चिकट होते आणि काळपट पडते. त्यामुळे मग मी काय करते, रोजच्या रोज ते जेवढं हाताला येतं ना तेवढं सगळं आपलं हातानं चांगलं साबणानं घासून घ्यायचं. आणि जे आता गॅसवरचे जे आहेत ना भांडी ते पण मी रोजच्या रोज मला भेटेल ना मी 2 टाईम घासते. त्यामुळे ते एकदम स्वच्छ आहेत, असे काळे वगैरे पडलेले नाहीत. आता बरेच वर्ष झाले गॅसला, पण मी त्याच्यावरच्या ज्या घडग्या आहेत ना ते एकदम अशा स्वच्छ ठेवलेल्या आहेत. पाठीमागून पण त्याला काळा एकही डाग पडू दिलेला नाही, कारण ती रोजच्या रोज 2 टाईम मी त्याला घासते. तर बघा किचन वगैरे एकदम माझं क्लीन झालेलं आहे. आणि स्वयंपाक वगैरे करायचं, किचन वगैरे सगळं आवरायचं आणि नंतर जेवायला जायचं. जेवल्यानंतर जे काही भांडी पडतात, जो काही पसारा बाहेर नेलेला असतो तो काही मी आणत नाही, मुलंच माझी मग ते आवरतात. तर बघा सगळं माझं ऑल किचन क्लीन झालेलं आहे. आणि नंतर जेवल्यानंतर मग मुलं सगळा पसारा वगैरे आवरतात. आता मग चला जेवायचं म्हणलं तर जेवण वगैरे करून घ्यायचं. जेवण वगैरे मी केलं आणि सकाळसाठी तयार करायची होती भाजीची. मग त्यासाठी मी घेतलं होतं फ्लावर. तर बघा मी फ्लावर नीट करत बसले होते आणि मुलाकडे आहे ह्या रोजच्या रोज पसारा आवरायचा. आणि कसं असतं माहिती आहे का, ज्या त्या वयात जे ते संस्कार मुलांना पडले ना त्याची सवय त्यांना लागून राहते. आणि आपलं काय असतं, काही जणांचं मुलांना काम सांगायचं नाही, मुली आहेत, आमच्यात तसं नाही. सगळ्यांनी सोबत काम करायचं. मग ते मुलीचं काम असो मुलाचं असो, कसं असतं माहिती आहे का, मुलांनाही त्या कामाची किंमत कळली पाहिजे. त्यामुळे मग माझ्या मुलाला सवय आहे रोजच्या रोज पसारा आवरायचा, झाडू मारायचा आणि फरशी पुसायची. नंतर जेवण केल्यानंतर मी काही काम करत नाही. जी सकाळ भाजी करायची असते ना त्याचीच माझ्याकडे तयारी असते. तर बघा तो झाडू मारतोय. तर आजचा माझा ब्लॉग मी इथंच एंड करते. तर तुम्हाला आजचा माझा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आणि जास्तीत जास्त माझ्या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा. आणि माझ्या व्हिडिओ बघितल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.